नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात इयत्ता 12वी मराठी गझल आहे 6 नंबरची रंग माझा वेगळा। गझलकार आहेत कवी सुरेश भट। कवी सुरेश भट तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहीत आहेत। स्वतःच्या ठोस आणि कलंदर व्यक्तिमत्वाचे गझलेतून चित्रण करताना दुःखातही पीडितांच्या मागे खंबीरपणे उभा राहण्याचा निर्धार व्यक्त होत राहतो। नैराश्याच्या अंधारात सूर्यासारखी जिद्द पेटती ठेवणारी शेरांची रचना केली आहे त्यांनी। सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारी ही गझल आहे। तर सुरुवातीला पाहूया कवी सुरेश भट यांचा परिचय। सुप्रसिद्ध कवी, पत्रकार, संपादक, काही काळ वृत्तपत्रात वार्तावर, साप्ताहिक, बहुमतचे ते संपादक होते। रूपगंधा, रंग माझा वेगळा, यलगार, झंझावत या संग्रहांनी त्यांच्या कवितांचे वेगळेपण आणि गझलकार म्हणून स्थान निश्चित केले। त्यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय आणि सामाजिक आशयाच्या कवितांतून जाणवते। माणसाचा दुटप्पी व्यवहार, स्वार्थ, ढोंगीपणा, लाचारी, समाजातील मूल्यहीनता, मीची समाजाने केलेली मानहानी याविषयीचा प्रखर संताप ते व्यक्त करतात। प्रेमकवितेतील त्यांची मृदू आणि हळूवार शब्दकळाही कधीकधी तीक्ष्ण, धारदार आणि उपरोधिक बनते। गझल या रचना पंथांचा निष्ठापूर्वक स्वीकार आणि दृढनिश्चयी प्रसार हे सुरेश भट यांचे काव्य परंपरेतील खरे योगदान आहे। गझल हा रचनाबंध लोकप्रिय करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे। रंग माझा वेगळा या अत्यंत गाजलेल्या गझलेत आपणाला गझलकाराच्या अगदी वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख होते। सगळ्या गुंत्यात गुंतूनही आपला पाय मोकळा ठेवणाऱ्या कलंदर व्यक्तिमत्वाला येणारे अनुभवही जगावेगळेच असतात। एरवी सर्वांना उन्हाच्या झळा लागतात, परंतु अशा जगावेगळ्या माणसाला सावलीच्याही झळा लागतात। दुःखांचा अनुभव तर नेहमीचाच असतो, परंतु कधी काळी मिळणारे सुखही अशा प्रकारे मिळते की त्याने आनंद वाटण्याऐवजी दुःखच वाटते। त्यामुळे गझलकाराला वाटत राहते की जगण्यास सुरुवात करतानाच आयुष्याने आपला विश्वासघात केला आहे, परंतु अशाही परिस्थितीत दुःखांचा हसतमुखाने स्वीकार करत गेल्यामुळे दुःखांनाही माझा लळा लागला असता, असा गझलकारांचा अनुभव आहे। त्याने स्वतःला माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य म्हटले आहे। ज्यांचे आयुष्य नैराश्य, अंधकाराने व्यापलेले आहे, त्यांच्यासाठी पेटून उठणारा मी सूर्य आहे, असे तो जेव्हा नमूद करतो तेव्हा त्याची प्रखर सामाजिक बांधिलकी दिसून येते। सावल्यांच्या झळा, दुःखांचा लळा, मध्यरात्री हिंडणारा सूर्य यांसारख्या परस्पर विरोधी भावछटामुळे अर्थाच्या दृष्टीने गझल वेगळ्या उंचीवर पोहोचते। अगदी योग्य ठिकाणी येणारे यमक, अनुप्रास यामुळे गझलेला अप्रतिम गेयता लाभलेली आहे। आपण पाहूया पहिल्यांदा गझल। रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा, राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी, राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा, कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा, सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा अंधळा, माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा। बघा पहिला कडवा आपण पाहूया। रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा। गुंता म्हणजे गुंतागुंत, पाय मोकळा होणे म्हणजे बंधनातून मुक्त होणे, मुक्त असणे, पाय मोकळा होणे म्हणजे। तर स्वतःच्या कलंदर वृत्तीचे वर्णन करताना कवी म्हणतात, सर्व रंगात रंगले तरी माझा रंग वेगळा आणि अनोखा आहे, माझे व्यक्तिमत्व साऱ्याहून वेगळे आहे, कुठल्याही गुंत्यात मी अडकलो तरी त्या बंधनातून मी मुक्त होतो। म्हणजे रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, म्हणजे सर्व रंगात जरी रंगले तरी माझा रंग कसा वेगळाच आहे, अनोखा आहे। गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, माझे व्यक्तिमत्व कसे आहे, साऱ्याहून वेगळे आहे, कुठल्याही गुंत्यात मी अडकलो तरी त्या बंधनातून मी मुक्त होतो, असा पहिल्या कडव्याचा अर्थ आहे। दुसरं कडवं आपण पाहूया। कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे, कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा। म्हणजे मला कळलेच नाही कुठून आणि कशा सुखाच्या सावल्या माझ्याकडे आल्या, पण मी असा संवेदनशील आहे की या सुखछायेच्याही
माझ्या मनाला झळा लागत आहेत, सुखातही मला मानसिक वेदना होतात. बघा इथं कवीने विरोधाभास घेतला आहे. झळा कशाच्या असतात? उन्हाच्या. पण इथे कवी म्हणतायत काय? सावल्यांच्याही झळा लागल्या मला. कोण जाणे कोठून ह्या सावल्या आल्या पुढे. मला कळलेच नाही कुठून आणि कशा ह्या सुखाच्या सावल्या माझ्याकडे आल्या. पण मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा. मी असा आहे, मी असा संवेदनशील आहे की ह्या सुखछायेच्या आहे, म्हणजे ह्या सुखाच्या सावल्या आहेत तरीही कसं आहे त्याच्या मला झळा लागतात, म्हणजे ह्या सुखातही मला मानसिक वेदना होतात असं कवी म्हणतात. राहती राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी. राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी. हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. म्हणजे माझ्या डोळ्यातले दुःखाश्रू गाण्याप्रमाणे माझ्यासोबत सदैव राहतात. राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी. आसवे म्हणजे अश्रू. माझ्या डोळ्यातले जे दुःखाश्रू आहेत ते गाण्याप्रमाणे माझ्यासोबतच सदैव असतात. म्हणजे माझ्या डोळ्यातले जे अश्रू आहेत ते माझ्यासोबतच असतात. अश्रूच माझे गाणे होते. जे अश्रू आहेत तेच माझे गाणे होते. हे असे कशाचे दुःख मला होते की या दुःखालाही माझा लळा लागला, दुःखावरही माया करतो. हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. म्हणजे हे कसलं दुःख आहे की ज्याला माझाच लळा लागला आहे, असं गझलकार सुरेश भट असे म्हणतात की हे कसलं दुःख आहे की ज्याला माझाच लळा लागला आहे. म्हणजे हे असे कशाचे दुःख मला होते की या दुःखालाही माझा लळा लागला आहे, दुःखावरही मी माया करतो. म्हणून म्हणतात कवी की राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी. हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. बघा पुढचं कडवं आपण पाहूयात. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो. अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. कोणत्या वेळी मला जीवनाचे भान आले, जाणीव झाली हे मलाच कळले नाही. पण मी आयुष्य जगायला लागलो. तथापि माझ्या प्रामाणिक जगण्याचा या आयुष्याने विश्वासघात केला. माझ्या इमानाची किंमत जगाने विश्वासघाताने चुकवली असं कवीला वाटतं आहे. की कोणत्या काळी कळेना मी जगायला लागलो. कोणत्या काळी कळेना म्हणजे कोणत्या वेळी मला जाणीव झाली, मी जगायला लागलो, मी हे आयुष्य जगायला लागलो हे मलाच कळले नाही. कोणत्या काळी कळेना मी जगायला लागलो. परंतु तरीही काय झालेलं आहे बघा. आणि कुठे आयुष्य गेले कापूनी माझा गळा. मग तरीही काय झाले, माझ्या प्रामाणिक जगण्याचा या आयुष्याने विश्वासघात केला आहे असं कवीला वाटतं. आणि माझ्या इमानाची किंमत जगाने विश्वासघाताने चुकवली आहे असं कवीला वाटतं. म्हणजे अन कुठे आयुष्य गेले कापूनी माझा गळा. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो. अन कुठे आयुष्य गेले कापूनी माझा गळा. म्हणजे या आयुष्यानेच माझा विश्वासघात केला आहे असं कवीला वाटतं आहे. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा. चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. तात्पर्य म्हणजे काय? तात्पर्य म्हणजे सारांश किंवा निष्कर्ष. पांगळा म्हणजे दिव्यांग. म्हणजे सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा. खोट्या दिशा म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे बघा. चारी बाजूनी या दिशा ही माणसे मला जीवनाचे सार सांगतात आणि माझी दिशाभूल करतात. कारण जो नीट चालतो त्याला जग पांगळा म्हणते आणि जो नीट पाहतो त्याला जग आंधळा म्हणते. ढोंगी लोकांनी निर्मळ जीवनाची फसवणूक केली आहे. चारी बाजूनी या दिशा म्हणजे ही माणसे काय करतात, मला जीवनाचे सार सांगतात. अरे माणसे कसे, प्रत्येकाच्या जीवनाचे अनुभव वेगवेगळे असतात. त्यामुळे कवीला सांगताना जी माणसे आहेत ती कसे वेगवेगळे अनुभव सांगतात, जीवनाचे वेगवेगळे सार सांगतात. आणि त्यामुळे कवी काय म्हणतात की माझी दिशाभूल होते. कारण प्रत्येकजण वेगळं वेगळं सांगत असतो. कारण जो नीट चालतो त्याला जग पांगळा म्हणते आणि जो नीट पाहतो त्याला जग आंधळा म्हणते. ढोंगी लोकांनी निर्मळ जीवनाची फसवणूक केली आहे असं कवीला वाटतं. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा. चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. चारी बाजूनी या दिशा ही माणसे मला जीवनाचे सार सांगतात आणि माझी दिशाभूल करतात. कारण जो नीट चालतो त्याला जग पांगळे म्हणते आणि जो नीट पाहतो त्याला जग आंधळा म्हणते. ढोंगी लोकांनी काय केलं आहे, निर्मळ जीवनाची फसवणूक केली आहे असं कवीला वाटतं. आता बघा शेवटचं कडवं आहे. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी. माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. म्हणजे
सोहळा म्हणजे आपल्याला माहिती आहे उत्सव समारंभ. मग जिथे जिथे अंधार आहे, दारिद्र्याचा काळोख आहे, अशा नैराश्याच्या काळ्या मध्यरात्री मी सर्वत्र तळपणारा सूर्य आहे. माझ्या विचारांना दिव्य तेज आहे. इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची माझी वृत्ती आहे. मी स्वतःसाठी किंवा माझ्या स्वार्थासाठी कधी पेटून उठत नाही. स्वार्थाचा उत्सव मी साजरा करत नाही, असं कवी म्हणतायत. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी. माणसांच्या मध्यरात्री म्हणजे जे दरिद्री लोक आहेत, नैराश्य ज्यांना आलेले असे लोक आहेत, त्यांच्यात कसं आहे, मी तळपणारा सूर्य आहे. माझ्या विचारांना कसं तेज आहे, दिव्य तेज आहे. इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध मी पेटून उठण्याची माझी वृत्ती आहे. मी स्वतःसाठी किंवा माझ्या स्वार्थासाठी कधीही पेटून उठत नाही. स्वार्थाचा उत्सव मी साजरा करत नाहीत, असं कवी म्हणतात. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. बघा, कवी सुरेश भट यांची ही गाजलेली गझल आहे. रंग माझा वेगळा आहे त्यांच्या गझल साहित्य आहे, त्याच्यातून ती घेतलेली आहे. छानच आहे, तुम्ही अभ्यास करा त्याचा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूयात नवीन कविते.